आपण आतापर्यंत भक्तीचे अनेक प्रकार पाहिले, पण एक असा भक्तीचा प्रकार आहे जो खूप वेगळा आणि थोडा दुर्लक्षितच आहे, जिथे देवावर प्रेम नसतं पण तरीही मन सतत देवाच्याच विचारात गुंतलेलं असतं, कधी द्वेषाने तर कधी वैरभावनेने। होय मंडळी, यालाच तर म्हणतात वैरभक्ती। नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ। वैरभक्ती म्हणजे भगवंताबद्दल प्रेम नाही, पण त्यांच्या प्रती द्वेष, राग, मत्सर असणं आणि अशा व्यक्तीचं मन 24 तास भगवंताच्याच विचारांत गुंतलेलं असतं। आपला इतिहास साक्षीदार आहे अशा अनेक उदाहरणांचा, जिथे भगवंताशी वैर ठेवूनही मन मात्र त्यांच्या चिंतनात गुंतलेलं होतं। आता हेच पहा ना, कंस मामा। कंसाला सतत भीती होती की श्रीकृष्ण त्याला मारतील, त्यामुळे तो जागेपणी आणि स्वप्नातही श्रीकृष्णाचाच विचार करत होता आणि शेवटी त्याचा अंत श्रीकृष्णाच्या हातूनच झाला। नंतर आहे शिशुपाल। शिशुपालने अनेक वेळा श्रीकृष्णांचा अपमान केला, पण त्याचं मन सतत श्रीकृष्णातच गुंतलेलं होतं आणि शेवटी त्याचा आत्मा श्रीकृष्णातच विलीन झाला। आणि शेवटी आहे रावण। रावण भगवान श्रीरामाचा विरोध करत होता, पण त्याच्या मनात सतत श्रीरामच होते आणि शेवटी श्रीरामच्या हातून त्याचा अंत झाला। मंडळी, इथे एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे। वैरभक्ती हा एका प्रकारे भक्तीचाच मार्ग आहे, पण तो अगदी भयंकर, कठीण आणि वेदनादायक मार्ग आहे। परंतु मंडळी, आपल्यासाठी तर योग्य भक्ती मार्ग हा प्रेमाचा, श्रद्धेचा आणि समर्पणाचाच आहे। कारण प्रेमाने घेतलेलं भगवंताचं नाम मनाला शांतता देतं आणि नकारात्मक भावनेतून केलेलं भगवंताचं स्मरण मनाला अस्वस्थ करतं। म्हणून मंडळी, शक्य असेल तिथे प्रेमाने, भावनेने भगवंताचे स्मरण करा, त्यांचं चिंतन करा। कारण खरी भक्ती तीच आहे जी मनाला शांतता आणि समाधान देते। आणि आता सांगा मंडळी, यापूर्वी तुम्ही कधी वैरभक्तीबद्दल ऐकलं होतं का? कमेंटमध्ये नक्की लिहा। जर ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि अशाच भक्तिमय व्हिडिओसाठी माझं चॅनल नक्की सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ महाराज की जय।